सांगली विश्रामबाग परिसरातील सर्व्हिस रोडवर असलेल्या सुशील हॉस्पिटल समोर दुचाकीवर ठेवलेली महिलेची पर्स लंपास करणाऱ्या चोरट्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले। पोलिसांनी चोरट्याकडून दागिने, रोकड, कागदपत्रे यांच्यासह 71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आणि सदर चोरीची घटना ही शुक्रवार दिनांक 28 जून रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास झाली। या प्रकरणी कविता उल्हास पाटील वय वर्ष 48 राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। चोरी करणाऱ्या शशिकांत मल्लिकार्जुन हिरकुडे वय वर्ष 32 राहणार गंगानगर सांगली याला अटक करण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की कविता पाटील आपल्या कुटुंबियांसह शहरातील बायपास मार्गावर असणाऱ्या पट्टण शेट्टी होंडा शोरूम जवळ राहतात। शुक्रवार दिनांक 28 जून रोजी त्या विश्रामबाग परिसरातील सुशील हॉस्पिटल येथे कामानिमित्त आल्या होत्या। त्यावेळी त्यांच्या ॲक्टिव्ह गाडीवर त्यांनी पर्स ठेवली होती। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून गाडीला अडकवलेली पर्स लंपास केली। यामध्ये 20,000 रुपये किमतीचा मोबाईल, 50,000चे सोन्याचे दागिने, एक घड्याळ आणि पैसे असा 75,000चा मुद्देमाल होता। त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस तपास करत असताना सदर चोरीमधील मुद्देमाल विक्री करण्यासाठी संशयित शशिकांत हिरकुडे हा विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलाजवळ थांबल्याची माहिती मिळाली आणि यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून संशयित हिरकुडे याला जेरबंद करत त्याच्याकडून चोरीतून 71,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।